नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4 विषय गणित यामध्ये आपण भागाकार शाब्दिक उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकारवरील शाब्दिक उदाहरणे सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। चला बघा, भागाकार म्हणजे काय? तर भागाकार म्हणजे वाटणी, विभागणी, समान वाटा करणे। आता अनेक भागाकार करायचं कधी बघा, भागाकाराचं ज्यावेळेस चिन्ह देतात त्यावेळेस मुलं लगेच भागाकार करतात आणि उत्तरही बरोबर येतं। पण जर शाब्दिक गणित विचारलं जातं आणि विशेषतः स्कॉलरशिप परीक्षेसाठी जर तुम्ही भागाकाराची शाब्दिक गणित बघताय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भागाकारामध्ये एका प्रकारचं गणित नसतं, फिरवून फिरवून गणितं विचारली जातात। त्यामुळे जेवढा आपण भागाकार जरी सोपा घटक वाटत असला तरी त्याच्यावरची शाब्दिक गणितं जेवढी आपण जास्त सोडवू तेवढा आपला सराव जास्त होणार आहे। कसाही प्रश्न विचारला तरीही आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे। बघा, अनेकावरून एकाची किंमत काढताना आपण भागाकार करतो। मग बघा, ज्यावेळेस शाब्दिक उदाहरण देतात त्यावेळेस आपल्याला तेच ओळखायचं असतं आणि कोणती क्रिया करायची आहे ते ओळखून आपल्याला योग्य क्रिया करायची आहे। बघा, आपण प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल। एका बॉक्समध्ये 1.5 डझन संत्री मावतात, तर 81 डझन संत्री भरण्यासाठी असे एकूण किती बॉक्स लागतील? आता बघा, दिलेल्या माहितीनुसार एका बॉक्समध्ये 1.5 डझन, मग आपल्या सगळ्यांना माहीत असेल की 1 डझन म्हणजे किती? 12। मग अर्धा डझन म्हणजे किती? 6। मग 12 आणि 6 बरोबर किती होतात? 18। म्हणजेच 1.5 डझन संत्री म्हणजेच 18 संत्री। आता बघा, एका बॉक्समध्ये जर 18 संत्री मावतात तर 81 डझन संत्री भरण्यासाठी असे एकूण किती बॉक्स लागतील? मग बघा, 81 डझन म्हणजे किती काढून घेऊया आपण आधी। बघा, 81 डझन संत्री बरोबर किती? 81 गुणिले 12। आता बघा, इथेच आपण गुणाकार करूया। 12 एके 12, हातचा आला 1, 12 पंचे 60, 12 सक 72, 12 सती 84, 12 अठ्ठी 96, 96 आणि 1 हातचा 97। मग किती संत्री झाली? तर 972 संत्री आहेत। मग आता आपल्याला बॉक्स विचारलेत ना, मग काय करायचंय? या 972 संत्र्यांना, एका बॉक्समध्ये 18 आहेत ना, एका बॉक्समध्ये 1.5 डझन संत्री म्हणजेच 18 संत्री आहेत, तर मग 972 संत्र्यांसाठी किती बॉक्स लागतील असं आपल्याला विचारलं आहे की नाही। मग काय करूया, 972ला 18 ने भागूया। मग बघा बरं, 972 भागिले 18। आता बघा, 18च्या पड्यामध्ये 97 आहेत का? बघा, 18च्या पड्यामध्ये 97 नाहीत, मग त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे 18 पंचे 90। यांची वजाबाकी केली, बाकी आली 7, वरून घेतला हा 2। 18च्या पड्यामध्ये 72 आहेत, 18 चोक 72, वजाबाकी केली, बाकी आली 0। मग आपलं उत्तर किती आलं? 54। मग बघा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये 54 हे उत्तर आहे। म्हणून 81 डझन संत्री भरण्यासाठी 54 बॉक्स लागतील। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। बघा बरं, इथे फक्त भागाकार करायचा होता का? नाही, तर गुणाकार करून भागाकार करायचा होता। म्हणून शाब्दिक गणितांचा जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे। पुढचा प्रश्न बघा, एका बरणीत 25 चॉकलेट याप्रमाणे 40 बरण्यातील चॉकलेट एकत्र करून समान वाटावयाचे ठरविल्यास प्रत्येकास 20 चॉकलेट दिल्यास एकूण किती मुलांना ती चॉकलेट दिल्यास एकूण किती मुलांना ती चॉकलेट पुरतील? बघा, प्रश्न जरी मोठा असला तरी प्रश्न समजून घेतला तर खूप सोपा आहे। एका बरणीमध्ये 25 चॉकलेट, असे एकूण बरण्या किती आहेत? 40 आहेत। मग आता आपण काढूया, बघा चॉकलेटांची संख्या आधी काढूया। एका बरणीमध्ये 25 चॉकलेट दिलेल्या माहितीनुसार, बघा ज्यावेळेस आपण ही माहिती लिहितो त्यावेळेस आपल्याला उत्तर कन्फर्म होतं, म्हणजे गडबड होत नाही किंवा कन्फ्युजन होत नाही किंवा एखादं काही राहिलं तर लगेच लक्षात येतं। एकूण बरण्या किती आहेत? 40 बरण्या आहेत, है की नाही? एकूण बरण्या आहेत 40। मग बघा काय करायचं, 40 गुणिले 25 करायचं। 40 गुणिले 25 बरोबर 25 चौक 100 आणि हा 0 0, म्हणजे एकूण चॉकलेट किती आहेत? तर 1000 चॉकलेट आहेत। आता हे 1000 चॉकलेट सगळ्यांना समान वाटायचे आहेत, मग प्रत्येकाला 20 चॉकलेट द्यायचे आहेत।
तर किती मुलांना ती चॉकलेट पुरतील. मग काय करायचं आहे बघा, एका व्यक्तीला किंवा एका विद्यार्थ्याला किती 20 चॉकलेट. मग चॉकलेटची संख्या आहे 1000. मग काय करायचं, या 1000ला 20ने भागायचं. बघा ज्यावेळेस 10ची पट असते त्यावेळेस तुम्ही असा भागाकार केला तरीही चालेल. खूप सोपं आहे. 1000 भागिले 20. शून्याला शून्य कट करा. आता 2नी भाग घालवा. बे 1 बे, बे 5 10, बे 0 0. मग आपलं उत्तर किती आलं 50. म्हणजेच एकूण 50 मुलांना ती चॉकलेट पुरतील. मग उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2 50. बघा या पद्धतीनं प्रश्न मोठा होता पण उत्तर तर अगदी 3 स्टेपमध्येच निघालं. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, 2835 भागिले 7 या उदाहरणामध्ये भाजक 7 ऐवजी 3 घेतल्यास भागाकाराचे उत्तर व 7ने भागल्यावरील उत्तर यांच्यातील फरक किती. दिलेला प्रश्न काय होता बघा, 2835 या उदाहरणामध्ये 7 या उदाहरणामध्ये भाजक 7 म्हणजे ह्या भागाकार करून घेऊया आधी आपण. 7 चौक 28. बघा भागाकार खूप सोपा आहे. वजाबाकी आली 0. मुलं काय करतात, लगेच 7 5 35 करून मोकळं होतात. तसं नाही करायचं आहे. ही एक अंकी संख्या आहे आणि आपल्याला माहिती आहे एका वेळेस आपण एकच संख्या खाली घेतो. मग इथे 3 खाली घेतली. मग इथे काय करायचं आहे, 7 पेक्षा 3 छोटे आहेत म्हणून मी इथे 0चा भाग. 7 0 0. वजाबाकी आली 3. आत्ता वरून घेतलाय 5. एका वेळेस 2 संख्या घेण्याची परमिशन नाही आहे किंवा ते गणितामध्ये म्हणजे चुकीचं धरलं जातं. म्हणून मग एका वेळेस एकच संख्या खाली घ्यायची. आता बघा 7 5 35. मग यांची वजाबाकी केली, बाकी किती आली 0 आली. बरोबर आहे. भागाकार किती आला आहे 405. आत्ता सांगितलं काय, इथपर्यंत आपण सोडवलं. आता भाजक 7 घेण्याऐवजी 3 घेतल्यावर जे उत्तर येईल ते. मग बघा 2835लाच 3ने भागा. सोपं आहे. भागाकार तर आपल्या सगळ्यांना येतो. बघा 3 9 27. 28 मधून 27 गेले, बाकी आली 1. आता वरून एका वेळेस एकच संख्या घेतो. 3 घेतला. 3च्या पड्यामध्ये 13 नाही आहेत. मग 3 चौक 12. वजाबाकी आली 1. वरून घेतला 5. 3 5 3 5 15. वजाबाकी करा, बाकी आली 0. आता काय सांगितले, जे उत्तर आले त्या उत्तरांमध्ये काय करायचं आहे, फरक शोधायचा आहे ना. मग मोठं कोण आहे 945. मी इथे लिहून घेऊया. 945 वजा 405. 5तून 5 गेले 0. 4तून 0 गेले 4. 9तून 4 गेले 5. मग आपलं उत्तर किती आले 540. मग बघा बरं, पर्याय क्रमांक 3 मध्ये 540 आहे. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 3 अंकी लहानात लहान समसंख्या यांच्या बेरजेला पर्यायातील कोणत्या संख्येने भागले असता उत्तर 122 मिळेल. खूप सोपा प्रश्न आहे. दिलेल्या माहितीनुसार 3 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. बघा 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आहे 999. पण आपल्याला समसंख्या पाहिजे म्हणून मग 999 मधला 1 कमी केला तर किती आलं 998 आलं. 3 अंकी आहे ना 998 समसंख्या म्हणून मी इथे 8 घेतला. म्हणजे 9 मधला 1 कमी केला 8 घेतला. ठीक आहे. आता काय सांगितलंय, 3 अंकी लहानात लहान समसंख्या. मग 3 अंकी लहानात लहान समसंख्या आहे 100. यांच्या बेरजेतील विचारले आहे की नाही, यांच्या बेरजेला म्हणजे यांची बेरीज करून घेऊया. 8 + 0 8. 9 + 0 9. 9 आणि 1 10. मग आपलं उत्तर आलं आहे 1098. आता विचारलं काय की 1098ला पर्यायातील कोणत्या संख्येने भागले असता उत्तर 122 येईल. मग आता काय करूया, प्रत्येक पर्याय घेण्यापेक्षा काय करूया आपण 122नीच काय करूया, याला भागूया. आता काय करायचं, बऱ्याच वेळा मुलांना असं वाटतं 3 अंकीने एवढ्या मोठ्या संख्येने भागण्यापेक्षा पर्यायातला घेतलं तर बरं पडेल. बघा ज्याला हे जमणार नाही त्यांनी पर्यायांचा वापर केला तरी चालेल. पण मला वाटतं जर सोप्या प्रश्नांना आपण एवढा वेळ लावला तर आपला पेपर म्हणजे जे अवघड प्रश्न आहेत त्याच्याकडे वेळ देता आला पाहिजे. म्हणून आपण काय करायचं आहे, थोडंसं या पद्धतीनं सोडवायचा प्रयत्न करायचं. काय नाही बघा इथे किती आहे 2 आहे आणि इथे किती आहे 8 आहे. तर 2चा पाडा शेवटला 8 येईपर्यंत म्हणा बरं. 92 18 येतं आहे की नाही. बघा 92 18 म्हणजे एकक स्थानी 8 आला. मग 122ला 9ने गुणून टाकूया.
मग 122 गुणिले 9. मग बघा 9 दुने 18 हातचा 1, 9 दुने 18, 18 आणि 1 19 हातचा 1, 9 1 9, 9 आणि हा 1 10. बघा बरं 1098 आलं आहे, म्हणजे 122 9 1098. वजाबाकी आली 0. मग भागाकार किती आला 9. म्हणजेच 1098ला जर आपण 9ने भागलं तर उत्तर 122 मिळणार आहे. म्हणून मग इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9ने. पुढचा प्रश्न बघा. अ कुटुंबाला दररोज 300 लिटर पाणी लागते. सध्या त्यांच्याकडे 3600 लिटर पाणी शिल्लक आहे. तर तेवढा पाणीसाठा त्यांना एकूण किती दिवस पुरेल? मग बघा एक दिवस म्हणजे रोज ना, दररोज म्हणजेच एका दिवसाला त्यांना किती पाणी लागतंय? 300 लिटर पाणी लागते. आणि आपल्याकडे पाणी किती दिले? 3600 त्यांच्याकडे शिल्लक आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला काय विचारले? दिवस म्हणजे किती दिवस पुरेल हे काढायचे, म्हणजे दिवसांची संख्या काढायची आहे. मग आता बघा हा कमीचा गट आहे, हा जास्तीचा गट आहे, आणि जास्तीचा गट दिला आहे आणि कमीचा गट काढायचा आहे की नाही, म्हणजे दिवसांची संख्या कमीच असणार आहे. म्हणून या दोघांचा काय करायचा? भागाकार करायचा. मग बघा मी सांगितल्यानुसार मगासनुसार असा सुद्धा भागाकार करणं खूप सोपं आहे. 3600 भागिले 300 जे आपण असं करतो तेच फक्त मी काय केलं, 300ने भागायचं, तर इथे भागाकार खाली घ्यायचा. या 2 शून्याला हे 2 शून्य कट केले. आता बघा 3 1 3, इथे पण बघा 3 1 3, 3 दुने 6. मग उत्तर किती आलं? 12 दिवस. म्हणजेच 3600 लिटर पाणी त्यांना 12 दिवस पुरेल. इथे पण आपण तसंच भागाकार करतो. या शून्याला शून्य कट झाले. 3 1 3, वजाबाकी आले 0, वरून घेतले हे 6, 3 दुने 6, वजाबाकी आली 0, उत्तर किती आलं? 12. मग बघा एवढं करण्यापेक्षा जर सोपा भागाकार असेल तर तुम्ही या पद्धतीने केला तर लवकर उत्तर मिळेल. मग याचं उत्तर आहे 12 दिवस. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेसाठी गणित या विषयातील भागाकाराची शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची ते बघितलेलं आहे. तुम्ही या प्रकारच्या गणितांचा जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुम्हाला यावर विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर येणार आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.